नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज ना आपल्या घरी बिर्याणीचा बेत आहे, चिकन बिर्याणीचा बेत आहे। तर साधीसुधी बिर्याणी नाही तर पूर्ण गावरान गावठी स्टाईलने चिकन बिर्याणी कशी बनवली जाते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तुम्ही खूप जणांनी ना चिकन बिर्याणी खाल्लीच असेल, पण गावरान पद्धतीने खूप कमी जणांनी खाल्ली असेल। तर आता आमच्या मंगिलदारी आहोत आणि हा बघताय, खास सकाळ सकाळ चिकन आणायला गेलो होतो आणि 1 किलो आहे ना? 1 किलो आहे। हाँ, 1 किलोच्या जवळपास 1 किलोच बनवायचे आपल्याला। 1 किलो तांदूळ, 1 किलो चिकन। 1 किलोची बिर्याणी बनवायची, ते 1 किलो तांदूळ आणि त्याच्याच बरोबर प्रमाणात आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आणि आता हे स्वच्छ करून घेते ना? मी आधी धुवून घेते। तिकडे पाणी आणलंय आपण। पीस ना मोठेलेच ठेवले, कारण चिकन बिर्याणी मध्ये मोठेच लागतात पीस ना। बरोबर, चिकन बारीक पीस अजिबात नाही ठेवायचे, मोठे मोठे कसे खायला पण मजा येते बिर्याणी मध्ये असले की। आणि खास आई आज आपल्याला गावठी चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे, गावरान एकदम स्टाईलने। चिकन वगैरे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि आई आता ह्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट मगाशीच आपण बनवली होती तर ती घालून घेते। खास करून मॅरिनेट करायचं आता आपल्याला 10 ते 15 मिनिटे ठेवायला लागेल। अच्छा, 10 ते 15 मिनिटे ठेवायचं आहे। तर आता हे बघताय सर्व आपण त्याच्यावर आलं लसूण पेस्ट बनवली होती ती घातले। त्याच्यानंतर काय घालते? मसाला घालते। अच्छा, आपला लाल तिखट घरगुती मसाला आहे आणि 15-20 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे। हळद घालते। त्याच्यानंतर हळद घेतली आहे ना। आता किती चमच आहे हळद घालायची? हळद अर्धा पाव चमच। पाव चमच हळद घेतली आपण आता। तर खास हा चिकन बिर्याणी मिक्स, चिकन बिर्याणी मिक्स मसाला आहे। बिर्याणी मध्ये आपण नाही टाकत, डायरेक्ट चिकन मध्येच टाकतो। बिर्याणी मध्ये पण टाकायचा आहे आणि आता चिकन मध्ये पण टाक। हा, सुहानी। हा सुहानाचा आहे, चल टाकून घेऊ सुहानाचा। मस्त हा मसाला, छान मसाल्याला भारी टेस्ट येते। आपण बहुतेक सर्व मसाले टाकले जातात, मेन चिकन बिर्याणीचा मसाला असतो तो घालून घेतलाय। आता मीठ पण घालून घेतोय, त्याला लागलं पाहिजे मसाला। इथे अंदाने यायला ठेवलेलं आहे, म्हणजेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भात शिजवण्यासाठी। आणि इकडे आपल्याला 1 किलो बिर्याणी बनवायची, त्यासाठी हा 1 kg राईस घेतलेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये काय टाकते? दालचिनी, काली मिरी टाकते। अच्छा, म्हणजे अख्खा खडा मसाला आहे, त्याच्यामध्ये टाकून घेतोय पाण्यामध्ये। त्याच्यानंतरला आपल्याला भात टाकायचा असतो, त्याच्यामुळे भाताला पण मस्त टेस्ट येते। पाण्यामध्ये मीठ पण टाकून घेतोय मी। तिकडे अंदान ठेवलाय पाण्याला, तोपर्यंत तांदूळ ना भिजत घालून ठेवते थोडा टाइम। भिजत घातल्यावर काय होतं? चांगले मग मस्त फुगतात चांगले। अच्छा, लवकर शिजतात ना मग ते ओले असल्यामुळे? चांगले फुलून येतो भात। अच्छा, अंदान यायला आपण ठेवला होता ना, तर मस्त पैकी पाणी गरम झालेलं आहे आणि खडा मसाल्यामुळे बघा पाण्याला कलर पण आलाय पिवळा। आणि इकडे आपण तांदूळ भिजत ठेवलेले, ते पाणी काढून घेतलंय त्याच्यातलं। आता तांदूळ आतमध्ये टाकून घेतोय। आता भात काढतोय, भात मस्त पैकी शिजलेला आहे। तर पाणी असतो ना आतमध्ये, तो काढून घेतोय, येलतोय, गावाला येलणं बोलतात त्याला। गरम गरम वाफा निघतात बघा कसल्या, जबरदस्त भात शिजलाय। मस्त भाताचा वास पण ना एकदम जबरदस्त सुगंध सुटला एकदम। बघा, हा लांब कांदा आपण कापून ठेवला होता, तो तळून घ्यायचा आहे। कसा बिर्याणीसाठी वरतून टाकायला लागतो आपल्याला। तर चुलीवर टोप ठेवलेला आहे, वरतून तेल टाकतोय। आईने पूर्ण ड्रमच घेऊन आले बघा। आता बघते आपले कांदे मस्त पैकी फ्राय झालेले आहेत। हलकासा बघा तांबूस कलर आलेला आहे, हलकासा रेड कलर आलेला आहे। आता काढून घेतोय आपण। हे बघा, आता फोडणी द्यायला घेतोय आपण। पहिले लसूण टाकतोय आणि आता ना आपल्याला ग्रेव्ही बनवायची, तर त्याच्यासाठी सर्व गोष्टी रेडी करतोय। ह्याच्यामध्ये ना आपण जवळपास 3 कांदे टाकलेले। आपला 1 kg चिकन आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला 3 कांदे लागणार होते। तर फोडणी द्यायला आपण 3 कांदे घेतलेले।
तर आता याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतोय. आता ना कांदा मस्तपैकी आम्ही परतावून घेतलाय, हलकासा कलर पण आलाय त्याला. आणि आता आपण त्यामध्ये मिरची पावडर टाकली आहे. हे बघा, लाल मिरची पावडर घरगुती असते ती. त्यानंतर ही हळद टाकलेली आहे 1 चम्मच. हा बिर्याणी मसाला आहे आणि हा सुहाना बिर्याणी मसाला आहे. 2 प्रकारचे बिर्याणी मसाला पण त्यात टाकलेत आहेत. हा वाटप केलेला मसाला आहे, पाट्यावर वाटलेला, तो पण टाकलाय. कांदा खोबऱ्याचा आहे. तर गरम मसाला पण टाकला आतमध्ये. आता पाणी टाकलंय. आता ग्रेव्ही मध्ये कशी ओली झाली पाहिजे त्याच्यासाठी, मसाला पण ओला झाला पाहिजे त्यासाठी अर्धा कप पाणी टाकायचं आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं. कलर बघताय कसला भारी आलाय, मस्तपैकी लालसर कलर आलाय आपल्या ग्रेव्हीला. आणि आता हा मॅरिनेट केलेला चिकन आपण ठेवला होता 15 मिनिटं, तो घालून घेतो. आता मीठ टाकून घेतोय. आणि आपली ग्रेव्ही बघा, ग्रेव्ही तुम्हाला मस्त बनवायची आहे. ग्रेव्ही चांगली बनवली ना तर टेस्ट बिर्याणीला जबरदस्त येते. हा 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 जबरदस्त ग्रेव्ही झाले. आता कडपण यायला चालू झाले. वरती ना आम्ही थाळी ठेवतोय आणि वरती पाणी टाकतोय म्हणजे शिजायला, म्हणजे पटकन शिजायला. तर मंडळी आता बघताय चिकन वरून डिश काढल्याने चिकन बघा आतमध्ये कसं आहे, मस्त ग्रेव्ही झालंय. आणि चिकन पण शिजलंय म्हणजे काय पूर्ण शिजवायचं नाही, 70% आपण शिजवलंय. कारण भात वरती टाकल्याच्या नंतरला परत तो शिजतो प्रॉपर. आणि बघा चिकन बघा, हा भात ना आपण थंड करायला ठेवला होता, तर आता टाकून घेतो आतमध्ये. अशी पूर्ण लेअर बनवायची, खाली ग्रेव्हीची लेअर आणि वरती राईसची लेअर. जबरदस्त सुगंध सुटलाय ना, असला भारी येतोय ना. भात टाकून झालंय सर्व. वरतून मगाशीच आपण कांदा तळला होता तर तो टाकून घेतोय. आणि हा वरतून असा मस्त पैकी कोथिंबीर टाकलाय. तर आता ना साईडने आम्ही तेल सोडतोय. कसं तेल सोडल्याच्या नंतरला आतमध्ये तो चिटकत नाही राईस. आणि तेलच्या जागी तुम्ही घी पण सोडू शकता. आणि आता वरती ना आम्ही डिश ठेवतोय. तर मंडळी आता बघते बिर्याणी मस्तपैकी चुलीवरून काढलेली आहे आणि मस्त शिजले. आता बघा कसली भारी दिसते. हा 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 जबरदस्त सुगंध येतोय. हा कलर पण आहे छान आलं बघ ना, कसला भारी कलर आलाय ना, जबरदस्त ना. तर ही आहे आपली गावरान पद्धतीने कोकणी स्टाईल मध्ये चिकन बिर्याणी, जबरदस्त. हा 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 बघा चिकनचा पीस बघा, मस्त यार, मस्त छान दिसते हे बघा. तर मंडळी आता जेवायला बसलोय. इथे आपली चिकन बिर्याणी एकदम जबरदस्त. आणि सोबत हा रस्सा होता, चिकनचा रस्सा पण आईने बनवला होता. आणि आता सर्वच मंडळी जेवायला बसले. आई आहे, तनू आहे, सुरवी आले आपल्याकडे खात जेवायला आणि आकाश सुद्धा आहे. तर या सर्वांनी जेवायला. चिकन बिर्याणी तर जबरदस्तच झाले. तर मंडळी आज आपण बनवली होती गावठी पद्धतीने, गावरान पद्धतीने चिकन बिर्याणी आणि जाम भारी लागली, जबरदस्त झाली होती. आणि गावच्या ठिकाणी ना अशी गोष्ट कधी बनवली ना वेगळीच फिलिंग येते. आणि गावच्याच ठिकाणी असं वातावरण वाईब असते ना एवढी भारी, खायला पण लय मजा येते. तर अशीच ही पूर्ण रेसिपीची आजची ही व्हिडिओ होती. आणि कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.